नमस्कार मित्रांनो, आपल्या गावातील जो राशन दुकानदार असतो त्याच्या नावी किती स्टॉक आला आहे ते ऑनलाईन कशा प्रकारे बघायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकतात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला ही वेबसाईट ओपन झाल्यावर आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम AEPDS ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट आहे, जिथं जेवढेही राशन दुकानदार जेवढे ट्रान्झॅक्शन करतो ते ट्रान्झॅक्शन इथं सर्व ट्रान्झॅक्शन त्याचे इथं दिलेले असतात। ते ऑनलाईन कशा प्रकारे बघायचे ते आपण बघूयात। तर त्यासाठी मित्रांनो, इथं ओपन झाल्यावर इथं स्टॉक रजिस्टर, पहिल्यांदा आपण त्याचा स्टॉक किती रजिस्टर होतो ते इथं बघूयात। त्यासाठी इथं स्टॉक रजिस्टर हा ऑप्शन दिलेला आहे। लेफ्ट साईडला रिपोर्ट हा ऑप्शन दिले, तिथं PMGKY, त्याच्यानंतर खाली तुम्हाला सरळ यायचं आहे, तर स्टॉक रजिस्टर हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं APS स्टॉक डिटेल या प्रकारे ऑप्शन दिलेला असणार आहे। तर इथं तुम्हाला कोणत्या महिन्याचा बघायचं आहे स्टॉक रजिस्टर झाला आहे ते तुम्ही इथून बघू शकता। तर मित्रांनो, इथं APS हा जो राशन दुकानदार आहे त्याचा इथं APS नंबर असतो, तो इथं टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी इथं पटकन राशन दुकानदाराचा नंबर टाकून घेतोय। तर बघूया आता आपण त्याचं किती स्टॉक रजिस्टर झाला आहे तो। तर मित्रांनो, इथं APS स्टॉक डिटेल आपण इथं APS नंबर टाकून द्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं सर्व माहिती दिलेली असणार आहे। स्टॉक रजिस्टर फॉर APS ID जी असेल ती, आणि तालुका, डिस्ट्रिक्ट आणि कोणता महिना आहे त्याचे इथं दिलेलं असतं। तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकतात की आपल्या राशन दुकानमध्ये आपल्याला काय काय दिलं जातं। तर आपण इथं गहू तर मित्रांनो, इथं गहू दिलेला आहेत। तर इथं तुम्ही टोटल बघू शकतात की इश्यू किती झालेला आहेत। तर मित्रांनो, रिसिव्ह बाय रेग्युलर क्वांटिटीमध्ये 6,604 kgs आणि इश्यू क्वांटिटी 9,871 kgs। तर अशा प्रकारे इथं गहू हा इश्यू झालेला आहे। तर मित्रांनो, इथं वीटवर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली तुम्हाला किती कोणत्या रेशन कार्डवर किती गहू दिलेला आहे ते इथं सुद्धा दिलेलं असते। तर मित्रांनो, इथं PHH हे प्रायोरिटी हाऊसहोल्ड, प्राधान्य कुटुंबांना किती गहू दिला जातो, आणि AY अंत्योदय योजनेअंतर्गत किती राशन धारक असतील त्यांच्यासाठी किती गहू दिला गेला आहे ते इथं दिलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं गहूचं तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर राईस म्हणजे तांदूळ, F राईस दिलेला आहे। तर इथं राईस टोटल हा 6,920 आणि इथं 14,096 या प्रकारे इथं राईस दिलेला आहे। तर इथं राईसवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला PHH या राशन धारकांना किती गहू तांदूळ अलॉट झाला आहे ते इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर AY यांना किती अलॉट झालं आहे ते इथं दिलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुम्ही तुमच्या गावातील रेशन दुकानदार असेल त्याचा स्टॉक किती रजिस्टर झाला आहे ते तुम्ही इथून ऑनलाईन बघू शकतात। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आणखी एक दुसरी गोष्ट, आपल्या म्हणजेच आपल्या रेशन कार्डवर किती गहू ट्रान्झॅक्शन झाला आहे ते सुद्धा ऑनलाईन कशा प्रकारे बघायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।